सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकृष्ण कराडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेविषयी जो 13 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या योजनेविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमार्फत आपल्याला 90% अनुदानावर महावितरण मार्फत हा सौर कृषी पंप मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला 10% रक्कम ही शेतकऱ्याने भरायची आहे. 70% केंद्र शासन आपल्याला अनुदान देणार आहे आणि 30% हे राज्य शासन अनुदान देणार आहे. 60% आणि 30% आणि 10% शेतकऱ्याने भरायचं आहे. सर्वसाधारण जे प्रवर्ग आहेत त्याच प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 5% ही रक्कम भरायची आहे. म्हणजे 95% त्यांना अनुदान आहे. यासाठी आपल्याला शेतकऱ्याचे आधार कार्ड, 7/12 होल्डिंग ज्यावर विहीर किंवा बोर नोंद असलेली हवी. त्याचबरोबर जवळचे लाईट बिल, त्यानंतर मोबाईल क्रमांक, ईमेल ID, फोटो, बँक पासबुक अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट हे यासाठी लागणार आहेत. त्याचबरोबर 1 हेक्टर पर्यंत आपल्याला 3 HP हे पंप मिळणार आहे. त्यानंतर 2 हेक्टर पर्यंत 5 HP मिळणार आहे आणि त्यावर जर जमीन असेल तर 7.5 HP अशा प्रकारचा हा सौर कृषी पंप मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कृषी सौर पंप महावितरण मार्फत बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे यांची अंमलबजावणी ही जलद गतीने होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आणखी ही माहिती नाही की आपला सौर कृषी पंप पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे जर खराब झालेला असेल, पडलेला असेल तर त्याची दुरुस्ती करण्याची ही 5 वर्ष त्या एजन्सीकडे हमी असते. त्यामुळे किंवा जर आपल्याला एजन्सीचा नंबर वगैरे, ग्राहक क्रमांक वगैरे जर मिळत नसेल तर आपण महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा त्याची तक्रार करू शकतो आणि तक्रार केल्यानंतर आपल्याला आपल्या सौर कृषी पंपाची त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येत असते. त्यामुळे वाऱ्यामुळे, पावसामुळे जर खराब झालेला असेल तर 5 वर्षाच्या आत आपल्याला पूर्ण दुरुस्ती ही मोफत केली जाते त्या एजन्सी मार्फत. त्यामुळे या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे.